देख रहे मानव चेतना न्यूज। पण खरं तर संविधानामध्ये आर्थिकदृष्ट्या आरक्षण देणे हा क्लॉजच घातलेला नाही आहे। तर ह्या बीजेपी सरकारने, ह्या मोदी सरकारने मुद्दाम ही गोष्ट आणलेली आहे की कसं तरी ही जे एससी वर्ग आहे हे कोणाला झुकत नाहीये, कोणाला मानत नाहीये। आम्ही ज्या ज्या गोष्टी घेऊन येतो त्या गोष्टी सगळेच जण मानत जातात। तर आपण ह्यांनाच कसं कमजोर करायचं, ह्या माध्यमातून कमजोर करणे। आरक्षण तर काढू शकत नाही, कारण आरक्षण हे त्यांचं एक मत मिळण्याचं साधन पण आहे। तर त्याला कमजोरच कसं करायचं, ते ह्या माध्यमातून कमजोर करायचं, म्हणजे हळूहळू लोकांना आरक्षण मिळणारच नाही। हळूहळू ते आरक्षण कसं काही संपुष्टात येणार ते आपल्याला कळणार सुद्धा नाही। ह्याचे कट कारस्थान आहे हे जे हाफ चड्डीवाले आहेत, यांचा तो पूर्ण सपोर्ट, ह्यांची ती विचारधारा इथे आलेली आहे। आणि ही विचारधारा, कारण हे जे एससी समाज आहे ना, हा जो महार समाज आहे ना, हा जुमानतच नाही कोणाला। अभ्यास करतो, पुढे येतो, प्रश्न विचारतो, आणि प्रश्न विचारण्याची ताकदच त्यांना हिरावून घ्यायची आहे। समाजाची प्रश्न करण्याची, ह्या देशाची प्रश्न करण्याची ताकदच त्यांना हिरावून घ्यायची आहे। तर हळूहळू ह्या पद्धतीने त्यांना कसं काय कमजोर करता येईल, ह्या माध्यमातून ते करण्याचं कटकारस्थान या मोदी सरकारने केलेलं आहे। ह्या पद्धतीचे भरपूर असे कटकारस्थान त्यांनी केलेले आहे, ज्याच्यावरती आपल्याला खूप विचार करायची गरज आहे। आणि आपला जो समाज आहे, जो सुशिक्षित समाज आहे, तो याच्यावर विचार करतोय, वारंवार प्रश्न विचारतो आहे। अँटी नॅशनलिस्ट म्हणून त्यांना जेलमध्ये टाकत आहे, तरी पण तो मागे गेलेला नाही आहे। जसं बीजेपी IT सेल आहे, डिमॉनिटायझेशन, म्हणजे जेव्हापासून बीजेपी सरकार आले, डिमॉनिटायझेशन आहे, पुलवामा अटॅक आहे, सर्जिकल स्ट्राईक आहे, तर प्रोपगेंडा आहे, शाळेंच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, बॉलिवूड फिल्म्स मध्ये प्रोपगेंडाज आहेत, FRDA बिल आहे, PNB स्कॅम आहे, नीरव मोदीचं जे फॉरेन फंडिंगचं जे नवीन क्लॉज आणलेला आहे यांनी, हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुद्दामच आणून ह्या सरकारने जणू काही सगळ्या गोष्टी हायजॅक करून आपल्या हिशोबाने हा देश चालवायचा प्रयत्न करतात आहे। याच्यामध्ये कित्येक गोष्टी ज्या आहेत, मोदी सरकार येण्यापूर्वी, मोदी सरकार व मोदी सरकार आल्यानंतर ह्या फील्ड्सचा अभ्यास पण करायची गरज आहे की जॉब्स, म्हणजे ज्या ज्या प्रॉमिसेस त्यांनी केलेले आहेत, जॉब्स कुठे आहेत। म्हणजे 2009 मध्ये जेव्हा 14 लाख वॅकेशन्स येतात आणि 2015 मध्ये 1 लाख, म्हणजे काय पॉप्युलेशन कमी होत आहे किंवा मग सेक्टर्स जे आहेत जॉबचे ते कमी होत आहेत, एक्झॅक्टली होत काय आहे? आप देख रहे मानव चेतना न्यूज।